हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? अनलॉक पीसीएमबी अकॅडमीमध्ये परत सगळ्यांचं एकदा स्वागत करते. वेळ न घालवता खूप इम्पॉर्टंट टॉपिक आज आपण शिकणार आहे, KLMN शेल्स. खूप मोठ्या स्टुडंटला पण हे समजत नाही, डिफिकल्ट जाते. कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये KLMN शेल्सचा खूप मोठा महत्वाचा इम्पॉर्टंट वाटा आहे. KLMN शेल्समध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, कशा पद्धतीने फिल करायचे, याचा आन्सर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत पूर्ण मिळालेला असेल. याची 100% गॅरंटी माझी असेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. थोडासा क्रिटिकल वाटू शकतो टॉपिक, पण शेवटपर्यंत तुम्हाला क्लिअर झालेला असेल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तर KLMN शेल्समध्ये सगळ्यात पहिले तर हा कॉन्सेप्ट कुठून आला हे थोडंसं ब्रीफ ओव्हरव्ह्यू आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर KLMN शेल्स बद्दलचं डिटेल अंडरस्टँडिंग घेऊ. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण आतापर्यंत खूप इम्पॉर्टंट हे शिकत आलोय की ॲटम्स आहेत, राईट. आणि प्रत्येक ॲटम मध्ये आतमध्ये न्यूक्लियस आहे आणि बाहेर इलेक्ट्रॉन फिरत असतात. आता इलेक्ट्रॉनचा कॉन्सेप्ट जो येतो ना, तिथे आपण KLMN शेल्सची सुरुवात होते. कशी होते सुरुवात आपण डिटेलमध्ये बघूया. व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला. जस्ट अ मिनिट. येस. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे KLMN शेल्समध्ये आता बघा, ॲटम जसं आपण पहिले बघितलं, हा न्यूक्लियस आहे. इथे तुम्हाला डायग्राम मध्ये क्लिअर ओव्हरव्ह्यू दिसत असेल. हा न्यूक्लियस आहे ॲटम मधला. दिस इज नथिंग बट द न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्या भोवताली म्हणजे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात, बरोबर. आता इलेक्ट्रॉन कसेही फिरत असतात का? नाही. तर इलेक्ट्रॉन फिरण्यासाठी एक स्पेसिफिक शेल्स इंट्रोड्यूस झालेला आहे. आणि शेल्सला पण वेगवेगळे टाइप्स आहेत. आणि परत मग शेल्सचं पण डिवायडेशन सबशेल्स मध्ये आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण आजच्या पार्टमध्ये KLMN शेल्स बद्दलचं डिस्कशन करूया. त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट बघा, ॲटम मध्ये आधी न्यूक्लियस असतो आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. बट इलेक्ट्रॉन फिरण्यासाठी पण ते रॅन्डमली कुठेही वातावरणामध्ये फिरत नाही किंवा कुठेही ॲटम मध्ये फिरत नाही. ते एका स्पेसिफिक शेल्समध्ये फिरत असतात. आणि त्या शेल्सची नावं म्हणजेच काय आहे, KLM आणि N. प्लीज कीप इन माइंड, जी शेल्स आहेत, इलेक्ट्रॉन फिरण्याची जी पोझिशन आहे, त्या पोझिशनला स्पेसिफिक नाव दिलेले आहे केमिस्ट्रीमध्ये आणि त्यालाच आपण KLM आणि N ह्या नावानी, ह्याच्या पुढे पण खूप मोठी सिरीज आहे, पण जनरली KLMN हे बेसिक साठी गरजेचं आहे, म्हणजे मास्टर्स लेवल पर्यंत तरी. तर ह्या शेल्सची नावं आहेत आणि ह्या शेल्सची पण विशिष्ट पद्धतीची कॅपॅसिटी असते. फॉर एक्झाम्पल, आता इथे एक छोटा बाउल आहे, एक मोठा बाउल आहे, हा याच्यापेक्षा मोठा आहे, ह्याच्यापेक्षा मोठा आहे. तर प्रत्येक बाउलची जशी आपापली कॅपॅसिटी आहे, तशाच पद्धतीने प्रत्येक शेल्सची पण इलेक्ट्रॉन ठेवण्याची, इलेक्ट्रॉनची वेगवेगळी कॅपॅसिटी असू शकते आणि त्यालाच आपण KLMN शेल्स म्हणतो, बरोबर. फॉर एक्झाम्पल, ह्या बाउलमध्ये जर दोनच जर का ऍपल बसत असतील तर याच्या वरती ह्याची कॅपॅसिटी नाहीये, बरोबर. सेम के शेल्सची कॅपॅसिटी किती आहे, एल सेलची कॅपॅसिटी किती आहे, एम सेलची कॅपॅसिटी किती आहे, याच्यावरून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं कन्फर्म करत असतो आणि तेच आपण शिकणार आहे. बघा, ॲटम हॅज टू मेन पार्ट्स जे आपण आतापर्यंत शिकलोय. न्यूक्लियस जो सेंटरमध्ये आहे, जो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन पासून बनलेला आहे, जे आपण खूप आधी सुद्धा बघितलेलं आहे. आणि इलेक्ट्रॉन्स कुठे कुठे असतात, तर मूव्ह अराउंड न्यूक्लियस. जे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवताली म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर जे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात, आणि तेच इलेक्ट्रॉन्स डू नॉट मूव्ह रॅन्डमली, आणि ते इलेक्ट्रॉन रॅन्डम मूव्ह करत नाही. प्लीज याला नोट करून ठेवा. जर तुम्ही नोट्स घेत असाल तर नोट्स काढून ठेवू शकता ह्याच्या. दे स्टे इन फिक्स सर्क्युलर पाथ. ते एका फिक्स सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असतात. इलेक्ट्रॉन्स कुठेही रॅन्डम फिरत नाही, ते एका सर्क्युलर पोझिशन मध्ये फिरत असतात. दिसत असेल तुम्हाला इथे, ही सर्क्युलर पोझिशन आहे याची. दे स्टे इन फिक्स सर्क्युलर पाथ. दिस पाथ आर कॉल्ड ॲज शेल्स. आणि त्या स्पेसिफिक पाथला आपण काय म्हणतो, शेल्स म्हणतो. शेल्स आर प्लेस वेअर इलेक्ट्रॉन्स लिव्ह. शेल्स कशाला म्हणतात, ही जागा, इलेक्ट्रॉन राहण्याची जी जागा आहे त्याला आपण काय म्हणतो, शेल्स म्हणतो. खूप मी बेसिक टर्म मध्ये तुम्हाला सांगितलंय. तर इलेक्ट्रॉन्स जिथे राहतात त्याला शेल्स म्हणतो. आणि शेल्सचे वेगवेगळे टाईप आहे, कोणते, KLMN किंवा OP, याच्या पुढे पण आहे, पण KLMN सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जे की आपल्याला पूर्ण पिरियडिक टेबल मधल्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याच्या सगळ्या सगळ्या प्रॉपर्टीज चं डिस्कशन किंवा कन्क्ल्युजन काढण्यासाठी जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लागतं, त्यासाठी हे खूप महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. आता KLMN शेल्सची जसं मी तुम्हाला सांगितलं कॅपॅसिटी आहे, पण प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात त्याच्यासाठीचा एक स्पेसिफिक फॉर्म्युला आहे. आणि त्याच्यावरनं आपण त्याची कॅपॅसिटी डिटरमाइन करत असतो किंवा कन्फर्म करत असतो. आता कॅपॅसिटी काढायची कशी,
तर जसं मी तुम्हाला सांगितलं की शेल्स हे वेगवेगळे आहेत, जसं KLMN शेल, इथे आपला न्यूक्लियस आहे बघा, आणि सगळ्यात पहिला जो शेल आहे त्याचं नाव आहे के शेल. ओके. जो सेकंड शेल आहे त्याचं नाव आहे एम शेल, सॉरी एल शेल. ठीक आहे. थर्ड शेल आहे त्याचं नाव आहे एल शेल, KLM. आणि थर्ड जो शेल आहे त्याचं नाव आहे एन शेल. प्लीज कीप इन माइंड, द फर्स्ट शेल के, सेकंड शेल एल, एम अँड देन एन, अशा पद्धतीने शेल्सचे वेगवेगळे नाव आहे. तर मला सांगा, न्यूक्लियसचा सगळ्यात जवळ असलेला शेल कोणता झाला? के शेल, कारण की तो लगेच लगतचा बाजूचा आहे. आणि सगळ्यात आउटर शेल कोणता झाला? एन शेल. आपण आउटर न म्हणता त्याला नंबर ऑफ शेल, फोर्थ नंबरचा शेल असं म्हणू. इथे डायग्राम मध्ये, इथे मी तुम्हाला टेबलमध्ये क्लिअर सांगितलेलं आहे, के नंबरचा शेल मधला फर्स्ट नंबरचा शेल आहे, म्हणून n=1 आलं. क्लोज टू न्यूक्लियस, हा न्यूक्लियसच्या खूप जवळ आहे, कारण याला फर्स्ट पोझिशनला आहे, तो न्यूक्लियस पासून फर्स्ट आहे. आणि त्याच्यानंतर एल शेल हा सेकंड पोझिशनला आला. n= किती झाला? 2 झाला. m=3 इन थर्ड पोझिशनला आहे. n=4 बिकॉज फोर्थ इज इन द फोर्थ position, because n is in the fourth position, that is why the position of the n shell is fourth. अशा पद्धतीने प्रत्येक पोझिशन आहे. परत एकदा डायग्रामच्या मदतीने समजून घेऊ. थोडंसं तुम्हाला कन्फ्युजिंग वाटू शकतं, कारण हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. 11th-12th साठी हे बेसिक फाउंडेशन आपण घेत आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खूप स्टुडंटला कन्फ्युजिंग जातं. त्याचं रिझन हेच आहे, त्यांना हे बेसिक अंडरस्टँडिंग काही न शिकवता डायरेक्ट कॉन्फिगरेशन काढायला शिकवलं जातं. म्हणून हे 3-4 जे लेक्चर असतील आपले ह्या लेक्चर पासूनचे, हे खूप महत्वाचं फाउंडेशन आहे तुमच्या कॉन्फिगरेशनसाठी, जे JEE नीट सारख्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. बघा, हा न्यूक्लियस आहे, आणि न्यूक्लियसचा जो फर्स्ट शेल आहे तो के शेल झाला. त्याच्यानंतर सेकंड शेल, थर्ड शेल हा KL शेल, हा एम शेल, आणि त्याच्यानंतर हा झाला एन शेल. ठीक आहे. तर हा फर्स्ट असल्यामुळे इथे एन ची व्हॅल्यू किती आली? 1 आली. याची व्हॅल्यू 2 आली. याची व्हॅल्यू 3 आली. आणि याची व्हॅल्यू 4 आली. तर अशा पद्धतीने पोझिशन वाईज आपण व्हॅल्यू ठेवल्या. आता आपण कॅल्क्युलेट करणार आहे की प्रत्येक पोझिशन मध्ये किती इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे. बरोबर आहे ना? जर ऑटोमध्ये 4 लोक बसत असतील तर 5वा तो कम्फर्टेबली बसू शकणार नाही. तशाच पद्धतीने प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे तेवढेच इलेक्ट्रॉन त्या शेलमध्ये बसू शकतात. ओके. तर तेच आपण आता समजून घेणार आहे. तर त्याच्यासाठीचा एक डिराईव्ह केलेला सायंटिस्ट लोकांनी फॉर्म्युला आहे. This is nothing but the 2n square. The formula of the position maximum electron in each cell. प्रत्येक शेलमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती बसू शकतात त्याचा एक फॉर्म्युला आहे, त्याचं नाव आहे 2n स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला लर्न करायचा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे हे जर का कॅल्क्युलेट करायचं असेल तर K इज इक्वल्स टू 2n स्क्वेअर. आता इथे n काय झालं? पोझिशन ऑफ शेल. आता आपल्याला माहितीये के हा सगळ्यात जवळ आहे न्यूक्लियस पासनं, तर त्याची एन ची पोझिशन फर्स्ट झाली. त्याच्यामुळे केच्या टाइमला जेव्हा आपण केचं स्पेसिफिक शेल्सची कॅपॅसिटी काढतो तेव्हा n=1 असल्यामुळे 2 स्क्वेअर, 1 स्क्वेअर =1, दॅट इज द कॅपॅसिटी ऑफ के इज 2. म्हणजे के शेलमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती जाऊ शकतात? 1 किंवा 2 पेक्षा जास्त नाही. राईट. तर हे खूप महत्वाचं आहे. 2n स्क्वेअर, इथे आपण काही रट्टा मारलेला नाही, काही पाठांतर केलेलं नाही, आपण वाया कॉन्सेप्टच जात आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन के शेल इज मॅक्झिमम, दॅट इज 2. 2च्या जास्ती बसू शकत नाही, बिकॉज त्याची कॅपॅसिटी तेवढीच आहे. बरोबर. आता एल मध्ये किती बसतील? सेम फॉर्म्युला आपण अप्लाय करणार आहे, ज्याचं नाव आहे 2n स्क्वेअर. पण इन केस ऑफ एल, एन ची व्हॅल्यू किती असणार आहे? 2, बिकॉज पोझिशन जी आहे एल ची ती 2 नंबरची आहे. त्याच्यामुळे आपण एलच्या वेळी n=, किती घेणार? एलचं जर आपल्याला मॅक्झिमम इलेक्ट्रॉन काढायचे असेल तर n=, आपण किती घेणार? 2. द रिझन बिहाइंड इज द पोझिशन ऑफ एल शेल फ्रॉम न्यूक्लियस इज इन द सेकंड. सो वी कॅन टेक हिअर 2 स्क्वेअर, अँड वी नो दॅट 2 स्क्वेअर इज 4. सो 4 × 2 4 × 2 8. तर अशा पद्धतीने
एल शेल मध्ये नंबर ऑफ मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती जाणार आहे? प्लीज कीप इन माइंड 8. एखादा ॲटॉमिक नंबर जर 18, 20 काही असेल आणि एल मध्ये जर तो जास्त इलेक्ट्रॉन जरी असले तर एल ची कॅपॅसिटी 8 चीच आहे. त्याच्यामुळे राहिलेले इलेक्ट्रॉन तो एम मध्ये पाठवेल, पण एल मध्ये तो 8च इलेक्ट्रॉन ठेवणार आहे. समजलं? तर अशा पद्धतीने आपण कॅपॅसिटी काढू शकतो. इथे काहीही रट्टा मारायची गरज नाहीये. फॉर्म्युला वाईज विथ कॉन्सेप्ट वाईजच आपण जातोय. अशाच पद्धतीने जर एमचं आपल्याला कॅपॅसिटी काढायची असेल तर आपण कशी काढणार आहे? परत आपण समजून घेऊ. फॉर्म्युलाच्या मदतीने 2n² आपल्याला एम ची कॅपॅसिटी काढायची आहे आणि एम हा न्यूक्लियस पासनं KLM आणि N थर्ड पोझिशन वरती, हा फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, थर्ड पोझिशन आणि फोर्थ पोझिशन. एम हा न्यूक्लियस पासनं थर्ड पोझिशन वरती असल्यामुळे N इज इक्वल्स टू इथे किती झाला? 3 झाला. 3 चा स्क्वेअर किती आहे? 9. ठीक आहे. आणि इथे म्हणून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन एम शेल किती जाणार? 18 जाणार. द रिझन बिहाइंड इज मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी किती आली इथे? 18 आल्यामुळे एम मध्ये किती इलेक्ट्रॉन जाणार आहे? 18 इलेक्ट्रॉन जाणार आहे. अशाच पद्धतीने आपण एन मध्ये कॅल्क्युलेट करूया. आता द पोझिशन ऑफ एन शेल फ्रॉम द न्यूक्लियस इज नथिंग बट दी फोर्थ पोझिशन. दॅट्स वाय एन इज इक्वल्स टू 4 हिअर. इन केस ऑफ एन शेल, एन शेलच्या वेळी जो पोझिशन आहे एन शेलचा तो फोर्थ पोझिशन असल्यामुळे आपण इथे एन ची व्हॅल्यू किती घेणार आहे? 4 घेणार आहे. त्याचं रिझन काय आहे? की तो 4 नंबरच्या पोझिशनला इथे प्रेझेंट असल्यामुळं. तर परत आपण फॉर्म्युला वाईजच जाणार आहे. एनच्या वेळेस जर आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर का कॅल्क्युलेट करायचे असतील तर वी कॅन टेक द सेम फॉर्म्युला हिअर, पण पोझिशन KLM आणि N ही फोर्थ पोझिशन असल्यामुळे 2 into 4 चा स्क्वेअर, द 4 स्क्वेअर इज 16. So that is why the maximum number of electron in N shell is nothing but the 32. The reason behind is nucleus from the N shell, the distance between the nucleus and N shell is in the fourth position. That why we can take here n is equals to 4, and according to formula n is equals to 32 in terms of the position. आणि अशाच पद्धतीने आपण पोझिशन वाईज मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढलेले आहे. पेपरमध्ये जर तुम्हाला विचारलं द कॅपॅसिटी ऑफ एन शेल, तर वी कॅन फिगर आउट अँड फाइंड आउट अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला, अँड द फॉर्म्युला कॉल्ड ॲज 2n². So this is the well defined and well determined formula according to the scientist, we can say the prediction. अँड अशाच पद्धतीने आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी काढायची आहे आणि मग आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये ते इझी जाणार आहे. पण फक्त कॅपॅसिटी काढल्याने आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता येणार आहे का? तर त्याचं आन्सर आहे नाही, कारण त्याच्यासाठी भरपूर अजून सगळे सायंटिस्टचे रूल सुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेशन आहे. तर अशाच पद्धतीनं आपण इलेक्ट्रॉनचं स्पेसिफिक इलेक्ट्रॉन कसे फिल करायचे KLMN शेल्सनुसार त्याचं एक्झाम्पल बघू. कारण फक्त थेरी समजून आपल्याला एक्झाममध्ये किंवा एंट्रन्स एक्झाममध्ये किंवा पुढे फाउंडेशनसाठी आपल्याला समजणार नाहीये. फॉर एक्झाम्पल, आता आपल्या लक्षात आलेलंच आहे की के मध्ये 2 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त जाऊ शकतात, एल मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन 8 जाऊ शकतात, एम मध्ये जास्तीत जास्त 16 इलेक्ट्रॉन जाऊ शकतात, एन मध्ये जास्तीत जास्त 32 इलेक्ट्रॉन्स जाऊ शकतात. राईट? हे पाठ करायचं नाहीये. वी कॅन यूज हिअर द फॉर्म्युला कॉल्ड एज 2n², अँड एन इज नथिंग बट द पोझिशन ऑफ the shell from the nucleus. As we know that before the series we can say nucleus is the center part of the atom, and according to nucleus is the center part, and around the nucleus there are electron moving, and electron moving in the fixed circular path, and that fixed circular path is nothing but the shells. सर्क्युलर पाथ मध्येच इलेक्ट्रॉन फिरत असतात. इलेक्ट्रॉन कुठेही रॅन्डमली फिरत नाहीत, आणि जे सर्क्युलर पाथ मध्ये इलेक्ट्रॉन फिरतात त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच आपण शेल्स या नावांनी उच्चारतो. शेल्स मध्ये पण भरपूर सगळे टाईप आहेत.
के शेल, एल शेल, एम शेल आणि एन शेल अशा पद्धतीने. आता एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. फील फ्री, जर ह्याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल तर कमेंटमध्ये प्लीज मला विचाराल. फॉर एक्झाम्पल, आता मी एक्झाम्पल घेतलंय एखादं हेलियमचं. ठीक आहे, आता ॲटॉमिक नंबर ऑफ हेलियम इज 2. बरोबर. तर मला सांगा के ची कॅपॅसिटी किती आहे? के ची कॅपॅसिटी 2 आहे, म्हणजे के मध्येच इलेक्ट्रॉन भरले, त्याच्यामुळे एल एम एन ची काही गरज पडली का? आपल्याला नाही. ओके. पण मला सांगा हायड्रोजनचं ॲटॉमिक नंबर 1 आहे, त्याच्यामुळे के मध्ये एकच इलेक्ट्रॉन येणार, एकच्या वरती इलेक्ट्रॉन आहेच नाही. आता आपण एक्झाम्पल घेऊ ऑक्सिजनचं. आता सगळ्यांना माहिती आहे ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर हा 8 आहे. आपण ॲटॉमिक नंबरची पण मी सिरीज घेऊन आली होती, त्याची पिरियॉडिक टेबलची सिरीज आपल्या चॅनलवरती अनलॉक पीसीएमबी अकॅडमीमध्ये आहे. तुम्ही त्याचं पाठांतर 20 पर्यंत ऍटलीस्ट ॲटॉमिक नंबर तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. ते मी कशा पद्धतीने पाठ करायचे ते सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही ॲटॉमिक नंबर पाठ करू शकता. आता ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर, तर मला सांगा सगळे 8ही इलेक्ट्रॉन के मध्येच भरणार आहे का? नो, दिस इज नॉट पॉसिबल बिकॉज द कॅपॅसिटी ऑफ के शेल इज ओनली 2. दॅट्स वाय के मध्ये किती इलेक्ट्रॉन जाणार? 2. राहिलेले 6 इलेक्ट्रॉन एल मध्ये जाणार, बिकॉज एल ची कॅपॅसिटी 8 आहे. 8 पेक्षा कमी याच्यामध्ये राहूच शकतात, राईट? बरोबर. आता तुम्ही म्हणाल मॅडम डायरेक्टली एल मध्ये का बरं 8 नाही राहणार? पण पहिला न्यूक्लियस पासून पहिला जो शेल आहे तो के शेल आहे. के शेल मध्ये 0 इलेक्ट्रॉन राहतील असं पॉसिबल आहे का? के म्हणणार नाही, माझी कॅपॅसिटी 2 आहे तर मला ऍटलिस्ट 2 तरी दे. बरोबर. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन काय होत असतात? फिल होत असतात. अजून भरपूर एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, पण व्हिडिओ लॉंग होईल आणि तो तुम्हाला समजणारही नाही. अजून कोणत्याही अशाच पद्धतीने तुम्ही पूर्ण पिरियॉडिक टेबल मधले 118 एलिमेंट के एल एम एन च्या सिरीजच्या माध्यमातून फिल करू शकताय. पण फक्त के एल एम एन सिरीज ह्याच्यामध्ये काम करत नाही, अजून भरपूर फॅक्टर आहेत जे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पण बघणार आहे. पण आजच्या व्हिडिओपर्यंत आपल्याला हेच समजून घ्यायचं होतं की के एल एम एन शेल्स काय आहेत आणि त्याची कॅपॅसिटी कशी आहे. क्विक समरी एकदा परत समजून घेऊया. शेल्स म्हणजे काय? एनर्जी लेवल्स. ओके. शेल्स इज नथिंग बट द एनर्जी लेवल. इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या बाहेर फिरत असतात, पण इलेक्ट्रॉन फिरत असताना त्याची एक फिक्स्ड एनर्जी असते किंवा फिक्स शेल्स असतात आणि तिथेच इलेक्ट्रॉन फिरत असतात. बरोबर. आता त्याचं नाव काय आहे? त्या केमिस्ट्रीच्या स्पेसिफिक लँग्वेजमध्ये त्याला प्रत्येक शेलला वेगवेगळं नाव दिलेलं आहे. जसं आपण परत ब्रीफ ओव्हरव्ह्यू मध्ये समजून घेऊ. हा न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन फिरत असतात, बाहेर फिरत असतात आणि त्या फिरण्याच्या पोझिशनलाच आपण शेल्स असं नाव दिलेलं आहे, राईट? यालाच आपण काय नाव दिलं? शेल्स नाव दिलं. आता शेल्सला पण एकच शेल नाहीये, भरपूर शेल्स असल्यामुळे त्याला पण वेगवेगळे नावं दिलेली आहे. तर न्यूक्लियसच्या पहिल्या पोझिशनला असलेल्या शेलला के नाव दिलेलं आहे, दुसऱ्याला एल, तिसऱ्याला एम आणि चौथ्याला एन. अशा पद्धतीने पुढे हे जातच राहणार. आता शेल्स आहेत, शेल्सची नावं आहे. प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन राहणार हाही महत्वाचा मुद्दा आहे. तर त्यासाठी वी कॅन यूज हिअर द फॉर्म्युला दॅट इज 2n². एन इज नथिंग बट द पोझिशन ऑफ दॅट शेल फ्रॉम दी न्यूक्लियस. न्यूक्लियस पासून तो शेल कितव्या नंबरच्या पोझिशनला आहे त्याचं नाव आहे एन. ओके. आता के हा न्यूक्लियस पासून फर्स्ट पोझिशनला असल्यामुळे के च्या वेळेस एन इज इक्वल्स टू 1 येणार, एल च्या वेळेस एन इज इक्वल्स टू 2 येणार, एम च्या वेळेस 3 आणि एन च्या वेळेस 4. ओके. तर अशा पद्धतीने के मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन 2 राहू शकतात, एल मध्ये 8 राहू शकतात, एन मध्ये 16 राहू शकतात आणि एम मध्ये 16 राहू शकतात आणि एन मध्ये 32 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. ओके. फिलिंग ऑर्बिटल्स आणि ऑर्डर कशी आहे? इलेक्ट्रॉन फिर होण्याची ऑर्डर इनर टू आउटर आहे. म्हणजे जसं मी आपल्याला ऑक्सिजनचं उदाहरण दिलं होतं, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 जरी असला तर तो डायरेक्ट 8ही इलेक्ट्रॉन एल मध्ये जाणार नाही. प्लीज कीप इन माइंड, इनर टू आउटर इलेक्ट्रॉन फिल होत असतात. त्याच्यामुळे पहिले 2 इलेक्ट्रॉन के मध्ये जाणार आणि राहिलेले जे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत ते एल मध्ये जाणार. डोंट वरी, डिटेलमध्ये प्रॅक्टिस सेशन पण आपण घेऊ पुढे, जेणेकरून तुम्हाला हे इलेक्ट्रॉन फिलिंग एकदा फिक्स होऊन जाईल. पण आजच्या थेरॉटिकल ऍस्पेक्टमध्ये आपल्याला एवढं समजून घ्यायचंय की इलेक्ट्रॉन फिल होण्याची विशिष्ट कॅपॅसिटी असते प्रत्येक शेल्सची आणि त्याच पद्धतीने त्याला फिल केलं जातं. त्याचेही काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत आणि इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतात, पण त्या सर्क्युलर पाथला शेल्स हे नाव दिलेलं आहे आणि प्रत्येक शेल्सला वेगवेगळे नाव आहे आणि प्रत्येक शेल्सची वेगवेगळी कॅपॅसिटी आहे. ते आपण डिटेलमध्ये पाहिलंय. हा पार्ट थोडासा
क्रिटिकल होऊ शकतो. आता पुढे थोडं थोडं क्रिटिकल आपण शिकत जाणार आहे, कारण बेसिक पासून आपण फाउंडेशन लेवलला जातोय आता. यासाठी प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. तुम्ही थेरी शिकल्यानंतर ना तुम्ही प्रत्येक शेल्सला काढून बघणं आणि त्याची कॅपॅसिटी काढून पेन अँड पेपरवरती यूज करून बघणं हे तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. अशाच पद्धतीचे वेगवेगळे कॉन्सेप्ट आपण पुढल्या भागांमध्ये शिकणार आहे. आपण आता शेल्स शिकलो, पण शेल्सच्या आतमध्ये सुद्धा सब शेल्स असतात आणि त्याला SPDF ह्या वेगवेगळ्या नावाने डिनोट केलं जातं. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. पण तोपर्यंत KLMN शेल्स काय आहेत आणि त्याची कॅपॅसिटी कशी काढायची, त्याचा काय फॉर्म्युला आहे, तो परत तुम्ही एकदा रिवाइज करून घ्याल. त्याच्यानंतरच तुम्हाला नवीन जो आपण कॉन्सेप्ट शिकणार आहे तो समजेल, कारण प्रत्येक कॉन्सेप्ट हा एकमेकांना इंटरलिंक्ड आहे. तोपर्यंत व्हिडिओ सगळ्यांपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, पाठवायला विसरू नका. आणि कॉन्सेप्ट नसेल समजला तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कमेंटपर्यंत आम्हाला पोहोचू शकता. नवीन व्हिडिओ सोबत लवकरच सबशेल सोबत आपण भेटणार आहे. पण त्याआधी ह्या व्हिडिओ मधला जो कॉन्सेप्ट आहे तो समजून घ्या. नसेल समजलं तर कमेंट थ्रू आम्हाला विचारा. तर लवकरच नवीन व्हिडिओ सोबत भेटूया. थँक्यू.